जय जय गुरुदेव दत्त. आज अनेक लोक विचारतात, गुरुचरित्र का वाचावं? देव तर सगळं जाणतो. आपल्या मनात काय आहे ते त्याला आधीच माहीत आहे. मग प्रश्न असा पडतो, आपण गुरुचरित्र का वाचतो? काही लोक म्हणतात, संकट आलं की वाचावं. काही म्हणतात, व्रत असेल तेव्हाच. पण खरंच गुरुचरित्र फक्त संकटासाठी आहे का, की त्यामागे याहून खोल अर्थ आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणताही चमत्कार सांगणार नाही, कोणतीही भीती दाखवणार नाही. फक्त एक शांत प्रश्न विचारू, गुरुचरित्र का वाचावं? सर्वप्रथम समजून घेऊया, गुरुचरित्र म्हणजे काय. गुरुचरित्र म्हणजे फक्त कथा नाहीत, फक्त चमत्कारांची यादी नाही. गुरुचरित्र म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातला संवाद. हे संवाद बाहेर घडत नाहीत, ते आपल्या आत घडतात. गुरुचरित्र वाचताना आपण दुसऱ्याचं आयुष्य वाचत नाही, आपण स्वतःकडे पाहायला शिकतो. म्हणूनच गुरुचरित्र हा ग्रंथ कमी आणि आरसा जास्त आहे. देव सर्वज्ञ आहे. तो आपली अडचण जाणतो, आपली वेदना जाणतो. मग गुरुचरित्र का वाचायचं? कारण देव जाणतो, पण आपण नाही जाणत. आपण स्वतःला ओळखत नाही, आपल्या विचारांची दिशा कळत नाही, आपल्या अपेक्षा समजत नाहीत. गुरुचरित्र देवासाठी नाही, ते आपल्यासाठी आहे. आपल्या मनाला समज देण्यासाठी आहे, आपल्या विचारांना स्थैर्य देण्यासाठी आहे. एक प्रामाणिक प्रश्न, आपण गुरुचरित्र कधी वाचतो? संकट आलं की, दुःख वाढलं की, मार्ग सापडत नाही तेव्हा. पण शांत काळात? त्यावेळी आपण म्हणतो, सगळं ठीक आहे. खरं तर गुरुचरित्र संकटासाठी नाही, ते संकट येऊ नये यासाठी आहे. कारण ते आपल्याला विचार करायला शिकवतं, निर्णय घ्यायला शिकवतं आणि थांबायला शिकवतं. खूप लोक गुरुचरित्र वाचतात आणि विचारतात, माझं काम झालं का? माझी इच्छा पूर्ण झाली का? पण गुरुचरित्र इच्छा पूर्ण करण्याचा ग्रंथ नाही. तो इच्छांकडे पाहण्याची दृष्टी बदलतो. तो सांगतो, तुला काय हवंय आणि तुला खरंच काय लागेल यात फरक आहे. गुरुचरित्र चमत्कार करत नाही, तो मन तयार करतो. काही लोक म्हणतात, माझी श्रद्धा आहे, मला वाचायची गरज नाही. पण श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही. श्रद्धा म्हणजे समजून घेतलेला विश्वास. गुरुचरित्र श्रद्धेला दिशा देतो. तो विचारायला शिकवतो, स्वतःकडे पाहायला शिकवतो. म्हणूनच श्रद्धा असली तरी गुरुचरित्र वाचावं. गुरुचरित्र आपल्याला 3 गोष्टी शिकवतं. पहिली संयम, दुसरी स्वीकार आणि तिसरी समज. ते सांगतं, सगळं बदलता येत नाही, पण सगळ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलता येते. आणि दृष्टी बदलली की आयुष्य बदलतं. गुरुचरित्र रोज वाचणं चांगलं आहे, पण समजून वाचणं महत्त्वाचं आहे. एक ओळ समजली तरी पुरे, कारण गुरुचरित्र शब्दांमध्ये नाही, ते अर्थांमध्ये आहे. मग शेवटी पुन्हा प्रश्न येतो, गुरुचरित्र का वाचावं? उत्तर खूप साधं आहे. देवाला बदलण्यासाठी नाही, नशीब बदलण्यासाठी नाही, स्वतःला समजून घेण्यासाठी, मन शांत करण्यासाठी, दृष्टी स्पष्ट करण्यासाठी. गुरुचरित्र वाचणं म्हणजे उत्तर मागणं नाही, स्वतःला प्रश्न विचारणं आहे. जर असा विचारप्रधान आणि शांत विषय तुम्हाला आवडत असेल तर सोपी आस्थाला सबस्क्राईब करा. जय जय गुरुदेव दत्त.